नमस्कार, मी संभाजी पगार आणि तुम्ही पाहत आहात लोकशाही माझा SP न्यूज इंडिया, आवाज जनतेचा हक्क लोकशाहीचा। नाशिक जिल्ह्यातील शेकडो ठेवीदारांच्या न्यायासाठी आता मोठे आंदोलन उभे राहत आहे। येत्या 6 जुलै 2026 रोजी जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था नाशिक कार्यालयासमोर शेखरदादा पगार यांच्या नेतृत्वाखाली बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येणार आहे। या आंदोलनामध्ये प्रमुख मागण्या पुढीलप्रमाणे आहेत। 1. महेश नागरी सहकारी पतसंस्थेतील ठेवीदारांचे अडकलेले पैसे तात्काळ परत मिळावेत। 2. महेश नागरी सहकारी पतसंस्थेच्या संचालकांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावेत। 3. फरार आरोपी पवन पुरोहित याला तात्काळ अटक करण्यात यावी। या आंदोलनाला ठेवीदार, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे। यावेळी गौरव तापडिया, निखिल शहा, नीलमताई, योगेश पांडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे। हे आंदोलन सकाळी 10 वाजता जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था कार्यालय, सारडा सर्कल, उर्दू शाळेजवळ नाशिक येथे सुरू होणार आहे। चलो नाशिक, चलो नाशिक अशी हाक देत ठेवीदारांना न्याय मिळवून देण्यासाठी सर्वांनी एकजुटीने सहभागी व्हावे असे आवाहन आंदोलनकर्त्यांनी केले आहे। कॅमेरामनसह मी संभाजी पगार, लोकशाही माझा SP न्यूज इंडिया, नाशिक।